नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. गॅलेक्सी हॉस्पिटल कडून मोफत आरोग्य शिबिर. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पेण येथील गॅलेक्सी हॉस्पिटल मार्फत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन पेणचे उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील, पेण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील, उद्योजक प्रशांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रथम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथींना छत्रपती शिवाजी महाराजांची फोटो फ्रेम देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी गॅलेक्सी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर रत्नदीप गवळी यांनी गॅलेक्सी हॉस्पिटलला शासनामार्फत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू झाल्याची घोषणा केली. पेणमध्ये गॅलेक्सी हॉस्पिटल हा या शासनाच्या योजना सुरू करत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फायदा होईल असा विश्वास उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे यावेळी पेण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून गॅलेक्सी हॉस्पिटलच्या पूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर डॉक्टर रत्नदीप गवळी यांनी शासनामार्फत सुरू होत असणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेविषयी माहिती दिली. त्यानंतर मोफत आरोग्य शिबिराला सुरुवात झाली. आज सर्व पेणकरांना आणि पेणवासियांना, पेण तालुक्यातील सर्व लोकांना एक आनंदाची गोड बातमी द्यायची होती की मागच्या 22 जानेवारीला जेव्हा या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं त्या दिवशी आपण मान्यवर म्हणून खासदार सुनील तटकरे साहेब यांना बोलवलेलं. त्यांनी पण भाषणामध्ये उल्लेख केला होता की या हॉस्पिटलला मी लवकरात लवकर जेवढेही आरोग्य जन योजना आहेत शासकीय त्या लवकरात लवकर आम्ही लागू करू. तर ते जवळपास आम्ही 1 वर्ष पाठपुरावा केल्यानंतर आता आपल्या हॉस्पिटलला महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि त्यालाच आता पंतप्रधान जन आरोग्य योजना असंही म्हटलं जातं असतो. मी थोडंसं पटपट सांगून देतो, थोडा 5 मिनिटाचा वेळ जाईल, परंतु कारण जर तुम्हाला ऐकण्यात आलं तर लक्षात येतं की अरे मला पण हा आजार आहे, माझ्या नातेवाईकाला आजार आहे, माझ्या शेजारच्याला आजार आहे, तर तुम्ही त्यांना सल्ला देऊ शकता की बाबा यासाठी तुम्ही जाऊ शकताय. तर कसं असतं की महात्मा फुले योजनेमध्ये सगळ्याच्या सगळ्या फॅकल्टी मिळतात असं नाही. तुमच्या हॉस्पिटलमध्ये काय काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यावरच ते. आता समजा माझ्याकडे MRI मशीन नाहीये तर मला MRI मिळणार नाही, जर माझ्याकडे डायलिसिस मशीन नाहीये तर डायलिसिस मिळणार नाही. अशा गोष्टी असतात, त्यामुळे हे सांगणं गरजेचं आहे. तर आपल्याकडे सगळ्यात पहिलं तर जनरल मेडिसिन, म्हणजे तुम्हाला डायबिटीज असेल, पुढे दम्याचा त्रास असेल, पित्ताशयावर सूज असेल, हृदयाचे कोणतेही विकार असतील, किडनी फेल झालेली असेल, मेंदूला रक्तपुरवठा कमी होत असेल, आपण साध्या भाषेत बोलता बोलता स्ट्रोक आला असं बोलतो तसं असेल, फुफ्फुसाचे जुने नवीन कोणतेही रोग, अस्थमा म्हणतो ते म्हणा, झटके येणे म्हणजे कन्व्हल्जन येणं, फिट येणं म्हणतो ते, मेंदूचे इन्फेक्शन असेल. दुसरं आयसीयूचे पण, आता काही आयसीयूचे सगळे आजार कव्हर नसतात परंतु तरीही ॲक्यूट अस्थमा असेल म्हणजे एकदमच दम्याचा झटका येतो तर तसं असेल, किंवा श्वास बंद असेल, रेस्पिरेटरी कोणतेही लंग्सच्या रिलेटेड कोणतेही आजार असतील ते त्याच्यामध्ये कव्हर होतात. जनरल सर्जरीमध्ये खूप वेळा लिव्हरच्या खाली एक गॉल ब्लॅडर असतं, पित्ताशय असतं, त्याच्यामध्ये खडे आढळतात आणि त्याला खूप जास्त प्रमाणात खर्च होतो. जर आपण साधं जरी ओपन खर्च करायचं म्हणलं तर 60-70 हजार रुपये खर्च जातो आणि लॅप्रोस्कोपी करायचं म्हणलं तर 1,00,000-1,50,000 लाखाच्या वर खर्च जातो. शासनाच्या मार्फत आपल्याला तेही इथे मोफत आहे. त्याशिवाय आतड्याच्या कुठल्याही समस्या असतील, आतड्याला काही खूप वेळा अडथळा असतो, आतड्यामध्ये परफोरेशन असतं म्हणजे कटछेद असतो. हाडांच्या बाबतीत सगळ्यात चांगली गोष्ट आहे की मणक्यापासून हाडांच्या कोणतेही, आता माझं योजना आहे की किंवा आमचं प्लॅनिंग आहे की आपण इथे नी रिप्लेसमेंट चालू करायचं चाललेलं आहे आमचं, म्हणजे गुडघ्याचं प्रत्यारोपण. याच्या निमित्ताने एक सांगतो की रायगड जिल्ह्यात एल्बो रिप्लेसमेंट म्हणजे हा छोटा 2 हाडं असतात पण छोटी असतात, त्याच्यामुळे याचं पूर्णपणे रिप्लेसमेंट शक्यतो तर खूप ठिकाणी अवॉइड केलं जातं. पण रायगड जिल्ह्यात आपलं गॅलेक्सी पहिलं हॉस्पिटल आहे की जिथे एल्बो रिप्लेसमेंट एकदम सक्सेसफुली झालेली आहे. त्यानंतर स्क्रू असतील, खूप वेळा आपण एक इम्प्लांट टाकलेला असतो हाडामध्ये आणि तो तसाच असतो, तर तो काढायचं ही खर्च बऱ्यापैकी 35-40 हजारच्या वर जातो. तेही आपल्याला या योजनेमध्ये मोफत आहे. तसेच कान नाक घसा या बाबतीत काही आजार असतील, कानाच्या पडद्याची दुरुस्ती असेल, तसेही काही आजार आहेत.
मेंदूच्या बाबतीत ही आयसीयू मध्ये लागणारे मेंदूच्या कुठल्या गोष्टी असतील किंवा स्ट्रोक आलेला आहे, पॅरालिसिस झालेला आहे, तर त्याही गोष्टी आपल्याला याच्यामध्ये कव्हर होऊन जातात. त्याशिवाय मेंदूच्या काही सर्जरी आहेत की आपण क्रॅनिओटॉमी करतो, म्हणजे मेंदूचा खोपडीचा एक भाग आपण कट करतो, कधी पोटात ठेवतो किंवा प्रिझर्वेशनला बाहेर ठेवतो, त्याला ओपन क्रॅनिओटॉमी म्हणतात. ते पण आपल्याला याच्यामध्ये आहे. मेंदूचा ट्युमर असेल तर तेही याही गोष्टी याच्यामध्ये आहेत. त्याशिवाय मणक्याचे काही प्रमाणात ऑपरेशन पण यांनी योजनेमध्ये आपल्याला लागू केलेले आहेत. त्याशिवाय या भागामध्ये जिओग्राफिकल कंडिशन असल्यामुळे खारं पाणी जास्त आहे, तर त्यामुळे किडनी स्टोनचा प्रमाण इकडच्या भागामध्ये जास्त आढळतं आम्हाला. तर त्यानुसार आपल्याला किडनी स्टोन चे जे काय ऑपरेशन असतील हे याच्यामध्ये होतात. फक्त त्याच्यामध्ये लेझर शस्त्रक्रिया ह्यांनी व्यवस्थित म्हणजे काही टर्म अँड कंडिशन देऊन ऍड केलेली आहे. आणि लेझर मशीन ही तुमच्याकडे, मी जसं बोललो की मशीन तुमच्याकडे अवेलेबल पाहिजेत तर तुम्हाला लेझर शस्त्रक्रिया पण याच्यामध्ये करता येईल. तर त्याच्या काही नियमावली आहेत, तर त्या वेगळ्या जर आपण काढल्या तर होऊन जाईल. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.